आज आपण टोमॅटो केचप करणार आहे। त्याच्यासाठी हे मी टोमॅटो स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। असे छान असे लाल लाल बघून घ्यायचे। 1 किलो आहे। तर याच्यामध्ये घालण्यासाठी मसाला 5 लवंगा आहेत, 7-8 मिरी आहेत, 2 दालचिनीचे छोटे छोटे तुकडे, मध्यम आकाराचा कांदा, थोडंसं बीट आहे, ते थोडं आलं आणि लसणाच्या पाकळ्या आहेत 7 आहेत। आपण टोमॅटो कट करून घेऊया। त्याच्यावरचं असं काढायचं। सर्व टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत। असे बारीकच कट करा म्हणजे लवकर आपल्याला शिजायला मदत होते। हे असे जाडबुडाची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सर्व टोमॅटो घालायचे। त्याच्यामध्ये हे सर्व मसाले, लवंग, दालचिनी, मिरी, कांदा, लसूण, आलं आणि हे बीटचे त्याची साल काढून छोटे कट करून घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून साल काढून कट करून घेतलेले आणि थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता आपण हे शिजवायला ठेवूया। कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि आता आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यावर झाकण झाकायचं आहे आणि आपण हे शिजवून घेऊया। मध्ये मध्ये हलवायचं आहे, मध्ये मध्ये असं हलवून परत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। परत शिजवून घेऊया आपण, झाकण घालूया, झाकण लावून परत शिजवून घेऊया। आपले टोमॅटो शिजलेले आहेत, पूर्णपणे शिजलेले आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व थंड करून आपल्याला घ्यायचं आहे। आपले टोमॅटो थंड झालेले आहेत। त्याच्यामध्ये जो खडा मसाला घातलेले ते आपण सर्व काढायचे, मिरी, दालचिनी वगैरे सर्व हे काढायचे। मिरी वगैरे सर्व असे खडे मसाले जे आपण घातलेले ना ते सर्व काढायचे। सर्व मी खडे मसाले घातले होते ते सर्व काढून घेतलेले आहे। आता आपण काय करायचं, असं मिक्सरचा मोठाच भांड घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व घालून आपल्याला हे आपण वाटून घेऊया। असं एक भांड घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यावर हे चाळून ठेवायचे अशी आणि आपल्याला हे सर्व आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं आहे। सर्व मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण हे चाळणीने सर्व गाळून घेऊया। हे पहा सर्व त्याचा चोथा असा राहिलेला आहे, बिया वगैरे बिया वगैरे असं राहिलेलं आहे चोथा। सर्व मी चाळून घेतलेला आहे।
गॅस पेटवलेला आहे, कढई ठेवलेली आहे, जाड बुडाची कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व सॉस सर्व घालून घ्यायचा. असं सर्व हलवायचं. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून आपल्याला हलवायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा, सारखा हलवत राहिलं पाहिजे, नाहीतर ते उडतं. त्याच्यामध्ये अर्धा कप साखर, कपाचा चौथा भाग व्हिनेगर, व्हाईट व्हिनेगर घालून आपल्याला हे सर्व हलवायचं आहे. आणि आपल्याला हा सॉस होईपर्यंत असं आपल्याला हलवतच राहिलं पाहिजे. सारखं हलवतच राहिलं पाहिजे, ते अंगावर उडतं, म्हणून आपण त्याच्यावर ना असे झाकण झाकायचं. त्याच्यावर आपला टोमॅटो सॉस होत आलेला आहे. अजून एक 5 मिनिटं फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचं, ते खूप उडतं. आणि घरीच तुम्ही सॉस करा, घरी बनवलेला खूप छान होतो. आपला टोमॅटो सॉस झालेला आहे. आपण असा आपल्याला कसं ओळखायचं आपला टोमॅटो सॉस झाला आहे असं कसं ओळखायचं, तर असं थोडं आपण त्याच्यावर घ्यायचं आणि हे जरा पण खाली येत नाही असं एका प्लेटीमध्ये घ्यायचा आणि त्याच्यावर थोडंसं सॉस घालून असं बघायचं, खाली आपल्याला येतच नाही, तर आपला सॉस झालेला आहे असं समजायचं. जरा पण खाली येत नाही, आपला सॉस झालेला आहे. आता गॅस बंद करूया आपण आणि थंड करून घेऊया. टोमॅटो केचप झालेला आहे, तुम्ही नक्की करून पहा, छान झालेला आहे.